नमस्कार. वंदनीय दादांना आपण सगळ्यांनी प्रत्यक्ष रूपात बघितलं नसलं तरी दादांचं अस्तित्व आपल्याला आपल्या आयुष्यात जाणवत असतं. प्रत्यक्षपणे आपल्याला हळूवार जो आनंद देत असतो, तो वारा आपल्याला दिसत नसला तरी त्या वाऱ्याची झुळूक आपल्याला जाणवते. तसंच दादांचं अस्तित्व आपल्या सगळ्यांच्या आयुष्यात आहे. आपण सर्वांनी आपल्या अनुभवातले दादा जाणले आहेत किंवा आपण पुस्तकांमधून जे वाचले आहेत तेवढेच दादा आपल्या सर्वांना माहिती आहेत. पण कार्याच्या सुरुवातीपासून दादांसोबत जे सेवक होते त्यांनी जेवढं जवळून दादांना बघितलं आहे, त्यांना जो दादांचा सहवास लाभला आहे तो सगळ्यांनाच लाभला असं नाही आणि सगळ्यांना अनुभव पण सारखेच आले असंही नाही. दादांचे विविध पैलू आपल्याला या सर्वांशी आपण जेव्हा प्रत्यक्षात भेटू तेव्हा कळतात. पण सगळ्यांनाच जे ज्येष्ठ सेवक केंद्रप्रमुख आहेत त्यांना भेटणं शक्य नाही. तेव्हा ज्या गोष्टी आपण पुस्तकात नाही वाचल्या, पण ज्या गोष्टी या सगळ्यांच्या हृदयात कायमच्या कोरल्या गेलेल्या आहेत, असे अमृतानुभव आपल्याला माहीत नसलेले दादा, दादांच्या आठवणी या सर्व भक्त भाविकांपर्यंत पोहोचाव्यात या दृष्टीनं गुरुसंवाद ही मालिका आम्ही आपणासमोर प्रस्तुत करीत आहोत. या मालिकेमधून आपण न ऐकलेले, आपल्याला माहीत नसणारे वंदनीय दादांसोबतचे या सर्वांचे सुखद क्षण अशा सर्व ज्येष्ठ गुरुबंधू भगिनी आणि केंद्रप्रमुखांकडून घेतलेल्या या मुलाखती आपण सर्वांना मार्गदर्शक आणि येणाऱ्या तरुण पिढीला प्रेरणा देऊन प्रोत्साहित करून कार्य पुढे नेण्याला निश्चितच मार्गदर्शक ठरतील. या सर्व मुलाखती या चॅनलवर आपणास बघायला मिळणार आहेत. तेव्हा या अमृतानुभवांचा आपण सर्वांनी लाभ घ्यावा ही आपण सर्वांना विनंती. शुभम भवतु. स्मिता कुलकर्णी काकूंच्या मुलाखतीचा भाग 1 आपण ऐकलात. आता ऐकूया मुलाखतीचा भाग 2. आणि शक्तिपीठ सोहळ्याला गेलो म्हणजे कसे दीपक दादा आले होते आमच्याकडे. माझं कापड दुकान होतं. शक्तिपीठ सोहळ्याला दीपक दादा निघाले होते. दीपक दादांची बहीण जिजी आणि त्यांच्याबरोबर एक अमेरिकेचे कोणतरी होते आणि संजय, असे चौघ जण आमच्याकडे आले. म्हटले मी तुझ्याकडे जेवायला येणार आहे. 4 का 5 जण होती. जेवायला येणार आहे आणि दिवाळी होती. तर म्हणजे पुढं दिवाळी 4 दिवस होती काहीतरी. तर पाडव्याच्या ह्याच्यात शक्तिपीठाचा सोहळा झाला पाडव्या दिवशी. तर आल्यानंतर म्हटले मी तुझ्याकडे खरेदी करणार आहे. म्हटलं माझ्याकडं खरेदी तुम्ही करणार? बापरे. म्हटलं मग करा, माझं काही म्हणणं नाही, दुकान तुमचंच आहे, तुम्हाला काय पाहिजे ते घेऊन जा असं मी म्हटल्यानंतर म्हणल्या 25 चादरी काढ. 25 चादरी, 25 बेडशीट, आणि त्यांना वैयक्तिक खरेदी काय काय साड्या बिड्या करायच्या होत्या ते केल्या. त्यांनी त्या दिवशी जवळजवळ 10-15 हजाराचा माल माझ्याकडचा उचलल्यानंतर मला म्हणले पैसे किती देऊ तुला? मी पैसे तुम्ही द्याल ते घेणार आहे, मला काही विचारायचंच नाही. तुम्ही जे म्हणाल ते मी करणार आता. मग त्यांनी तेवढा माल उचलला. म्हणले किती गिराईक पाठवू? तुमची मर्जी, माझं काही नाही, तुमची मर्जी, तुम्हाला जे काय करायचं ते करा, माझं काही म्हणणं नाही आहे. ठीक आहे म्हणले. ते सगळं घेतलं, जेवले वगैरे सगळं झालं. गाडीत बसता आमच्या दोघांचंच रिझर्वेशन होतं शक्तिपीठाचं. तर गाडीत बसता म्हणले रिझर्वेशन केले ना? म्हटलं हो केले. कुणाचं? आमच्या दोघांचं. ह्या दोघांचं कर, म्हणजे ताई आणि रुपेश, ह्या दोघांचं कर, त्यांना बरोबर घेऊन ये. बरं म्हटलं घेऊन ये. परीक्षा फायनलची मुलीची 3 तारखेला, 1 तारखेचं सोहळा, 3 तारखेची परीक्षा, आणि तो 12वीला आणि ही फायनलला.
म्हणजे मुलगा 12वीला आणि ही फायनलला. ठीक आहे येणार, गेलो घेऊन. आणि त्यावेळी कराड गाडीतनं आपण आलोत. आठवते? आठवतं का? हां, मग कराड गाडीतनं आलो होतो. येताना चाक पळालं पुढं. गाडी एका स्क्रूवर गाडीचं चाक राहिलेलं येताना. म्हणजे खरं कारण की लोकांना सांगितलं होतं तुम्ही कुठंही काहीही खरेदी करू नका. लोकांनी खाली उतरून कांदे घे, लसूण घे, आमकं कर, तमकं कर, असलं काहीतरी केलं. तुम्हाला माहीत नाही, तुम्ही पुढे होता, तुम्हाला काही माहीत नाही. पण आम्ही मध्ये बसलो होतो, त्यामुळे इकडचंही दिसत होतं आणि इकडचंही दिसत होतं. हां, केलं. गाडी उभी करून हे खरेदी केलेली होती तेव्हा. ऐकत नाहीत, करायची नाही. जिथं तुम्ही आशीर्वाद घ्यायला आलाय तो आशीर्वाद आपल्या स्वतःच्याच घरी घेऊन गेलं पाहिजे. मग कांद्याचा आशीर्वाद मिळाला ना लोकांना. पण त्याच्याबरोबर गव्हाबरोबर जसे किडे रगडले जातात तसे बाकीचे रगडले गेले ना. एका स्क्रूवर दादानी गाडी थांबवली. हां, गाडी थांबवली. सगळे भरा खाली उतरले. रात्र झालेली. रात्रीचे घाटात सगळे ओळीनं बसले. मला कशाची काळजी, बाकीचं कशाची काळजी नाही. पोरीची परीक्षा उद्याच्याला, तिला पेपरला गेलं पाहिजे, 10 वाजता हजर राहिलं पाहिजे. तिची परीक्षा आणि ह्याची 8-15 दिवसावर परीक्षा लिहिली 12वीची. आता हे कसं व्हायचं, काय व्हायचं? दादा बघा, तुम्ही काय करायचं ते तुम्ही करा. पण आता गंमत अशी झाली होती, दादांनी जबाबदारी घेतली होती म्हटल्यावर ते जबाबदारी घेणार हे मला मान्य होतं. पण पोरं हेलपाटे घालायला लागले. सगळं मला माहिती होतं की नाही होणार, काहीतरी होईल. आम्ही आपलं वाट बघत बसलेलं. आता इकडं कुठली तरी गाडी येईल एखादी, किंवा आपण काहीतरी कुठलं तरी मिळेल वाहन जाऊ. काही नाही. पहाटे 4 वाजता एक जीप आली. आम्हाला चौघांनाच घेतलं, कुणाला घेतलं नाही. नाही, माहीतच नाही कोण होतं. आम्हाला चौघांनाच घेतलं आणि सकाळी 9 वाजता आम्ही साताऱ्यात. त्यानं सोडलं. त्याला पैसे द्यायच्या आत तो कुठं गेला पत्ता नाही. हो, पैसे पण नाही घेतले, कळलंच नाही. आम्ही आता एवढे काय पैसे आपण बरोबर घेऊन जात नाही किंवा काय नाही ना. घरी गेल्यावर घरात हातपाय धुवून पैसे काढेपर्यंत तो कुठं गेला, काय गेला पत्ता नाही. मग त्या पोरीला आता परीक्षेला पाठवायची तर ना, मग पटकन तेव्हा होते. स्टोवर पाणी तापत ठेवलं, आंघोळीला पाणी दिलं आणि थालीपीठ केलं आणि थालीपीठ घातलं तिला करून आणि परीक्षेला जा म्हणलं. ती परीक्षेला गेली. 4 दिवस अभ्यासात लक्ष नाही, काही नाही. आणि हे रिझल्ट बघायला गेले. रिझल्ट लागायच्या वेळी रिझल्ट बघायला गेल्यानंतर तुम्हाला सांगते, त्यांना लिस्टमध्ये हिचं नावच नाही दिसलं नाही नाव. हिनं रडून गोंधळ. माझं असं होणारच नाही, तुम्ही मला नेलत ना, पण माझं असं होणारच नाही, मी नापास होणारच नाही, म्हणून तिनं रडून गोंधळ. ह्यांनी काय केलं, ते शिपायाला पाठवलं आणि ये जा बघून म्हणून सांगितलं, रिझल्ट बघून ये. आणि रिझल्ट बघून येते. त्यानं आपलं बघितले. त्याला वाटलं काय की साधं काहीतरी 5-20 झालेला असेल, काय झालं असेल. कुठला फर्स्ट क्लास फर्स्ट मुलगी आलेली. हो हो. आणि मी दीपक दादांना फोन केला. दीपक दादा म्हणला असं झालं. सुटलो बाबा एकदाचा असं म्हणले. हां, तेव्हाच यशवंतराव म्हणाले होते, आपण जेव्हा येत होतो ना तिकडून, उषा, तेव्हा तेव्हा तिथून जेव्हा येत होतो ना, तेव्हाच ते म्हणाले की तुझं पुण्यात कारखानदार वाट बघतोय म्हणून.
आणि खरंच कारखानदार होते ते, होते म्हणजे आहेत पण, हां म्हटले होते. तेव्हाच झालं होतं हे. आणि तेव्हा मी हे दीपकदादांना सगळं सांगितलं, म्हणलं असं असं झालं, आपल्या दादाबाबांच्या कृपेनं, तुमच्या ह्यानं आशीर्वादानं सगळ्यांनी म्हटलं आशीर्वाद दिले तिला, फर्स्ट क्लास फर्स्ट आली ती. म्हटलं सुटलो बाबा मी एकदाचा. हां मग मग आणि मी सांगितल्यानंतर मग म्हणले आता इथून पुढं, म्हणजे मला तेव्हा कळलं नाही, इथून पुढं पुण्यातून हे घ्यायचं, नावं नोंदवायची, कराडातनं नाव नोंदवायचं नाही. आम्हाला माहीतही नव्हतं की आम्ही पुण्यात राहायला येऊ. तेव्हा वाच्यता केलेली त्यांनी. आम्ही पुण्याला त्याच्यानंतर 5 वर्षानं आलो, 5-6 वर्ष. तेव्हापासून पुण्यातनंच नाव नोंदवतो. म्हणजे तेव्हा ते बोलले होते, आधीच सांगितलं होतं. आतापर्यंत तुम्ही जे अनुभव सांगितले त्या अनुभवातनं आता केंद्रावर येणारे किंवा संमेलनाला येणारे सगळे जे नवीन लोक असतात, ते नवीन लोक म्हणतात की ही जी जुनी पिढी आहे प्रत्येक गोष्ट दादांना काय सांगते, दादा मी जाऊ का, दादा मी करू का. खरंच याच्यावर तुमचा नवीन पिढीचा विश्वास पटकन बसत नाही. पण तुम्ही हे जे अनुभव घेतले यातनं असं दिसतं की दादा तुमच्याबरोबर नेहमी असतात. नवीन पिढीने भक्त भाविकांनी दादांना प्रत्यक्ष कधीच पाहिलं नाही. शक्ती रूपात कार्यक्षेत्रात उपस्थित असतात, आपल्या आजूबाजूला दादा असतात. तर भक्त भाविकांकडून विविध जे काही नवीन म्हणा की आणखीन अनुभव असे काही सांगता येतील का की जे दादा तुमच्या आजूबाजूला आहेत, तुम्हाला दिसत नाहीत पण ते तुमच्या बाजूला आहेत, असे अनुभव काही सांगता येतील तर त्याबद्दल आपले भक्तांकडून विषित झालेले अनुभव किंवा तुमचे अनुभव असे की जे दादा प्रत्यक्ष आपल्या आजूबाजूला आहेत असे काही सांगता येतील का? हां, आमच्या ह्यांना 14 साली 2014 साली स्ट्रोक आला. स्ट्रोक आल्यानंतर म्हणजे अगोदर 2 दिवस ते अगोदर माझ्या मागे लागले ते, तुझ्या ट्रीटमेंटला उशीर होतो, तू ट्रीटमेंट घ्यायची चाललेली आहे, तर तू ट्रीटमेंट घ्यायला सातारला जा. मला तेव्हा सातारला दांडेकरांची ट्रीटमेंट सुरू होती. तर दांडेकरांच्याकडे त्यांनी मला त्या दिवशी सांगितलं की तू आजच जा आणि ट्रीटमेंट घेऊन ये. म्हणून मी सातारला निघाले. बरं मग सातारला मला बसवून आले, ते 11 वाजता बसवून आले. रविवार असेल किंवा गुरुवार असेल, तर बसवलं मला गाडीत आणि तू जा, संध्याकाळी परत आलीस तरी चालेल असं सांगितलं. मी गेले, म्हणजे बसवून गाडीत दिले, हे घरी आले. ऊन लागलं थोडंसं त्यांना. मग आल्यानंतर इथं झोपले होते, म्हणजे इथं कॉट होती आणि ह्या कॉटवर हे झोपले होते. झोपल्यानंतर चक्कर केली त्यांना. चक्कर केल्यानंतर घरात कोणी नाही, मी तिकडं गेलेले. मुलं, हा लहान होता आमचा शुभम, किती 3री-4थीला असेल आणि ही दोघंजण ऑफिसला गेलेली. मग त्यांनी चक्कर करायला लागली आणि कॉटवरनं खाली पडले. कॉटवरनं खाली पडल्यानंतर उठायला येईना, स्ट्रोक आला, पॅरालिसिस झाला, इथं रक्तप्रवाह सुरू झाला. घरात तर कोणी नाही. तेवढ्यात इस्त्रीवाला आला. दादांनी काम केलं नाही अशातला भाग नाही, दादांनी कुणाला तरी पाठवलं म्हणून यांनी सरकत दार उघडलं. दार उघडल्यानंतर तसंच उघडं ठेवलं, कारण त्यांना पुन्हा उठायलाच येईना. तर तो इस्त्रीवाला त्यांना विचारतोय, बरं तुम्हाला काही होतंय का, तुम्ही तिडबिडल्यासारखे झालाय, तसेच सरकत आला, असं काही होतंय का, मी दवाखान्यात नेऊ का तुम्हाला, तो इस्त्रीवाला विचारतोय. हे नाही मला काही होत नाही. तसं सांगायचं काय, बोलायला येईना, काही कळेना, लक्षात येईना, पण काय आपल्याला काय होतं हे लक्षात येईना. तर दार उघडच. मग म्हटले मी फोन करू का, तुमच्या मुलाला फोन करू का, त्याचा मुलाचा फोन माझ्याकडे आहे. नको म्हणले, कशाला फोन बिन करता, काय करता. तेवढ्यात हा नातू माझा आत्ता गेलेला
तो शाळेमधून घरी आला काहीतरी दीड दोनच्या सुमारास, काहीतरी 2-2:30च्या सुमारास तो आला. अरे दार का उघडं म्हणून तो पटकन आत आला की काय आहे, नक्की काय झाले म्हणून बघायला. तर हे पडलेले तो लागला उचलायला त्यांना. आता ते एवढंसं पोर त्यांना उचलून काय उपयोग ना. ते त्याला म्हणले थांब मला उचलू नको, तुला मी उचलणार नाही, तू शेजारच्या काकूंना बोलव, म्हणजे वॉचमनला बोलव. हे पोरगं पळत वॉचमनला बोलवायला गेलं. फोन नंबर काढले त्यानं आणि फोन म्हणला माझ्या बाबांना फोन करा. मग बाबांना फोन केला. तोवर वाजले 5. हे स्ट्रोकमध्ये तसेच पडलेले 5 वाजले आणि मग तो आला, तसंच उचललं, गाडीत घातलं आणि डॉक्टरांना फोन केला. तोवर ह्या नातवानं त्यांना थोडंसं पाणी आणून दिलं, भाकरी हे जेवणाचं थोडंसं खुसकरून त्यांच्या तोंडात घातलं, पाणी दिलं. तो येईपर्यंत ते कोणी पाठवलं त्याला, त्याच्याकडनं करून घेतलं. म्हणजे एवढ्याशा मुलाकडनं सुद्धा दादा काम करून घेऊ शकतात. बुद्धी सुचली म्हणून ते त्या दिवशी वाचले. ह्यानं हॉर्न वाजवत गाडी पुन्हा हॉस्पिटलला नेली. बेशुद्ध पडलेले होते, काहीही नव्हतं शरीरात. भराभर डॉक्टरांनी इंजेक्शन्स दिले. म्हणे बराच वेळेला क्रिटिकल परिस्थिती म्हणून सांगितलं. मी अजून पोचते तवर रुपेशचा फोन ताबडतोब निघून ये. काय झालं कळलंच नाही. बरं ठीक आहे, पण काय झाले कोणी सांगायला तयार नाही, काय नाही. कारण क्रिटिकल सांगितलं म्हणल्यावर मी तिथं राहून कसं चालेल. पण दादांनी 2 दिवसात ह्या माणसाला व्यवस्थित केलं. व्यवस्थित म्हणजे चालायला लागले. म्हणजे एवढा मोठा स्ट्रोक येऊन सुद्धा ते त्यातून बाहेर आले आणि त्या एवढ्याशा मुलाकडनं काम करून घेतलं. कामकाज म्हणजे दादा होते ना म्हणूनच ते वाचले. धरा नाही म्हणते त्यामुळं मी विसरू शकत नाही. म्हणजे त्यांना विसरणारच नाही. म्हणजे एवढ्याशा मुलाला सुद्धा सांगितलं त्यांनी, तू काय कर ते. म्हणजे एवढासा नातू पण तो जेवण नाही, खाण नाही, काही नाही, स्वतः काही केलं नाही. डबा सुद्धा नेलेला नव्हता त्यांनी. सकाळी खाऊन गेल्यानंतर दुपारी 2 वाजता येतं. लहान असतं मग कशाला डबा नेते. पण त्यानं खाल्लं नाही, पण आजोबांना घातलं खायला. हे मुख्य झालं ना. विसरू कसा मी प्रेमळ दत्ता, विसरू कसा मी प्रेमळ दत्ता, जननी जनक तू माता पिता, माता पिता. विसरू कसा मी प्रेमळ दत्ता, विसरू कसा मी प्रेमळ दत्ता, जननी जनक तू माता पिता, माता पिता. मरण मारुनी अमर केले, मरण मारुनी अमर केले. नाही उरली संस्कृती चिंता, नाही उरली संस्कृती चिंता. विसरू कसा मी प्रेमळ दत्ता, विसरू कसा मी प्रेमळ दत्ता, जननी जनक तू माता पिता, माता पिता.
प्रवृत्ति निवृत्ति भ्रांति हरुनी, प्रवृत्ति निवृत्ति भ्रांति हरुनी, नित्य निज शांति दत्ता, नित्य निज शांति दत्ता, विसरू कसा मी प्रेमळ दत्ता, विसरू कसा मी प्रेमळ दत्ता, जननी जनक तू माता पिता, माता पिता, दीन दत्ता चरणी ठेवूनी, दीन दत्ता चरणी ठेवूनी, भक्तवत्सल ब्रीद मिरविता, भक्तवत्सल ब्रीद मिरविता, विसरू कसा मी प्रेमळ दत्ता, विसरू कसा मी प्रेमळ दत्ता, जननी जनक तू माता पिता, माता पिता, जननी जनक तू माता पिता, माता पिता. या प्रसंगाला साजेशी अशी आरती होती. तुम्ही आतापर्यंत जे अनुभव कथन केले, ज्या गोष्टी तुम्ही आम्हाला सांगितल्या, ह्या खरोखर एक वेगळा अनुभव देणार आहेत. ह्या सगळ्या गोष्टींच्या अनुभवांवरनं, या दारांच्या सगळ्या प्रत्यक्ष तुमच्या आजूबाजूला असणाऱ्या सहवासाबद्दल तुम्ही सगळं सांगितलं. तर कार्यकेंद्रावर जे काही सेवक आहेत, ह्या सेवकांना किंवा येणाऱ्या नवीन भक्त भाविकांना तुम्ही काय संदेश म्हणून द्याल? नवीन भक्त भाविकांना सेवकांना संदेश म्हणजे काय की सेवकांना मनापासून तुम्ही सेवा करा. मनापासून जर सेवा तुम्ही केली तर तुम्हाला मेवा खायला मिळेल. एक उदाहरण सांगते की एक सोनार होता आणि त्या सोनाराला खूप असं तो सेवा करायचा, म्हणजे सेवकच होता तो. आठवत असेल गोष्ट तुम्हाला. तर सेवकच होता तो. काय बाबा रोज माझ्याकडून सेवा करून घेता, मला मेवा केव्हा देणार? रोजची सेवा कर, काही बोलत नाही, काय नाही, कसंच काही कळत नाही, मला मेवा देणार केव्हा? दुसरे दिवशी तो पेढीवर गेला. सोनारच तो पेढीवर गेला. पेढीवर गेल्यानंतर एक माणूस आला आणि मला म्हणला, मला पैशाची खूप गरज आहे, ही माझी अंगठी घे तू आणि पैसे दे. मग काही पैसे, ती अंगठी त्यानं घेतली, काही पैसे त्याला दिले. बरं त्या सोनारालाही फारसं त्याच्यातलं काही कळत नव्हतं, म्हणजे त्यानं ते उगाळून बघणं किंवा काय, जाऊ देत चला पैसे दिले, थोडेसेच पैसे दिलेत, आपण काही जास्त दिले नाहीत, काय नाही. पण त्याला मोबदला मिळाला, त्याला त्याची गरज भागली, तो गेला निघून. हा चांगल्या मोठ्या सराफाकडे गेला, ती अंगठी तपासली की बघ रे बाबा ही खरी आहे का काय, मी तर पैसे देऊन रिकामा झालो आहे, काय आहे ते. म्हणून कुणाकडनं घेतलीस का अंगठी? आला होता बाबा एक माणूस, कोणतरी आला होता, त्यानं दिली मला अंगठी. तर अंगठी दिल्यानंतर ती अंगठी खऱ्या हिऱ्याची होती. खऱ्या हिऱ्याची अंगठी झाल्यानंतर तो उडलाच एकदम. आता खऱ्या हिऱ्याची अंगठी. मग परत दादाबाबांच्याकडे गेला, साष्टांग नमस्कार घातला त्याला. आपल्या मार्गातला प्रसंग. त्यानं साष्टांग नमस्कार घातला, दादा मी पुन्हा काहीही मागणार नाही, मला काहीही नको, तुम्हाला काय द्यायचं ते तुमचं तुम्ही द्या, घ्या, ठेवा, काहीही करा. म्हणून ह्या सेवकांनी तुम्ही जर सेवा केली आणि ती मनापासून जर केली तर तुम्हाला ते आपोआप देतात. आपोआप देतात म्हणजे तुम्हाला
तुम्हाला लक्षात येत नाही की तुम्हाला काय मिळालंय आणि काय घ्यायला हवं हे तुमच्या लक्षात येत नाही. म्हणजे आपण सगळेच आलो त्याच्यात. म्हणजे थोड्या अर्ध्या हळकुंडानं पिवळं म्हणतात तसं होतो आपण. हो हो खूप 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 हो असं 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 ठीक आहे, पण ते तसं नसतं. जे आहे ते आहे. निस्वार्थ सेवा करा. आणि मग त्या लोक आलेली त्यांच्याशी गोड बोला, हिडीस पिडीस करू नका त्यांना. नाहीतर तुम्हाला त्रास झाला म्हणून त्यांच्यावर राग काढणं नाही. दादा करत होते का असं? नाही, करत नव्हते. कितीही तुम्हाला त्रास झाला तरी दादा करत नव्हते. दादांना आपण किती लोक त्रास देत होतो, कितीतरी लोक, आणि कितीतरी लोकांनी त्रास दिलाय. पण है ना, हा साधे देवीची ते सगळं फिरले, सगळं झालं. आणि त्याच्यानंतर त्याला कुठं सेमिनार झालं ते शेवटून कळलं नाही. कारण तो दरवाजा होता तो म्हणजे असं छोटासा होता. तो त्यांना कळला नाही की आज इतकं मोठं प्रचंड ते हॉल आहे किंवा वरती खोल्यात राहिला हे त्यांना अजिबात दिसलं नाही. तिथं फिरून फिरून दिवसभर संध्याकाळी ते करायला परत गेले. मग त्यांना कळलंही नाही की ते आज सेमिनार चालू इतक्या लोकांचं आणि मुलाखत चालू. म्हणूनच सांगितलं परीक्षा संत माणसं पुरुषाची तर ते तुम्हाला नाही लाभलंय, ते तुम्हाला सापडणारच नाही. म्हणजे इतकं तिथं चालू असताना त्याला दिसलं नाही. संध्याकाळी परत आला कराडला. जे लोक आली ती ना बघायला मुद्दाम कशी चालती दादांची मुलाखत, त्याला देणारी लोक असतातच ना सगळ्या संतांचा सुद्धा. तर तशी आलेली, पण त्यांना मुलाखत चालू होती, ओंकार संत सगळं चालू होतं. ते बाहेर तिथं कामाक्षी मंदिर सगळीकडे फिरले की तिथं, पण त्यांना तो दरवाजा दिसला नाही. सेमिनार चालू ते तळ आहे बघा, रस्त्यात आपण आज जातो तिकडे त्याला काहीच कळलं नाही की इथं आत काही असेल असं. आणि ते दिवसभर फिरून फिरून चालले गेले, पण त्यांना कळलं. म्हणून सेवकांनी सुद्धा आपण कामकाज करत नाहीये, दादा कामकाज करतायत ह्या हेतून वागलं पाहिजे सेवकांनी. की दादाच आहेत तिथं बसलेत, ते आपल्याला सांगतायत म्हणून त्यांनी सगळ्या गोष्टी तयार करून ठेवल्या. तुम्ही म्हणून तुम्ही त्या आसनावर बसताय, नाहीतर काय तुमची ताकद आहे त्याच्यावर बसायची, है ना. मग गरोदर स्त्रिया आल्या, त्यांना संवेदना हे काय देता तुम्ही? संवेदना देता म्हणजे पुढची पिढी चांगली व्हावी, ती गुरुकृपेचीच व्हावी, गुरुवंशच व्हावी. किती मुलं हुशार आहेत आत्ताची गुरुवंश मुलं, ती किती हुशार आहेत. आता सेमिनार घेतलं, मुलांचं सेमिनार जर घेतलं आणि त्यावेळी छोट्या छोट्या मुलांचं सेमिनार जर घेतलं तर त्याच्यात पूर्वी प्रोफेसर बोलवत होते. म्हणजे शिक्षण ही मुलं ऐकत नाहीत, आपण म्हणतो ना ही मुलं ऐकत नाहीत, काही करत नाहीत. पण तुम्ही जर पालक, मुलं आणि प्रोफेसर ज्या ज्या ठिकाणी शिक्षक आहेत, म्हणजे लहान लहान मुलांचे शिक्षक आहेत किंवा त्याच्यापेक्षा मोठ्या मुलांचे प्रोफेसर आहेत, त्या लोकांनासुद्धा जर तुम्ही बोलवलं तर तुम्ही त्यात यश मिळवू शकाल, मुलांच्या संस्कारामध्ये यश मिळवू शकाल. मुलांना संस्कार नाही आहेत, मुलांचे संस्कार म्हणून आपण संस्कार वर्ग घेतो, पण मुलं ऐकतात का? नाही. देवाला नमस्कारसुद्धा करायला जात नाहीत. आत्ताची मुलं ऐकतात कुठं? हे आईवडिलांचं तक्रार आहे ना. मग ही सेवक अवस्था, हे सेवकांनी सुद्धा तयार होऊन प्रोफेसरांना बोलवून शाळेमध्ये भेटून तुम्ही या, बघा तुमच्या मुलांना कसं कसं वळण लागतंय, काय लागतंय. म्हणजे तुम्हाला जर लागलं तर ते मुलांना लागणार ना, आईवडिलांना. सेवक अवस्था ही सोळावरची पोळी. हां. आणि सेवक जे कामकाज करतात, कामकाजाला आल्यानंतर सांगतात की हे निराकरण तिथं आत्मा बसून, ते त्यांच्या मनात नसते, दादा सुचवतात. हां. आणि ज्यावेळेला ते भक्त सांगायला येतो हे माझं काम झालं, तो मी तुला सांगितलं होतं, तर ते नाही, ते त्यांनी केलंय. दादा बाबांनी सांगितलं त्यामुळे तुमचं काम
ते त्यांनी केलं म्हणून झालं असं त्यांनी सेवकाने म्हटलं पाहिजे. सेवकाने स्वतः मी सांगितलं पण तुझं काम झालं हे चुकीचं आहे. मग आपण ते आरती करतो, साधना करतो, पण आत्मा आपला शांत असतो का? तो पाहिजे शांत. हा लगेच लगेच हा काहीतरी ठेवलंय, अरे तो आला का, हा आला का, अमका आला का. आत्मा शांत पाहिजे. आत्ताच्या तुमच्या अनुभवांवरनं, दादांच्या तुमच्या सहवासावरनं, दादांनी जे काही भक्ती मार्गात आपल्याला करायला सांगितलंय, या मार्गातनं दादांनी हे कार्य ईश्वरी आज्ञेने सिद्ध केलंय. हे सिद्ध करताना त्यांनी आरती साधना, ओंकार साधना, मुलाखत साधना, कामकाज, ज्ञान संवेदना वर्ग अशी वेगवेगळे साधनं आपल्याला दिली आहेत. ही साधनं आपल्या कार्यासाठी कशा प्रकारे पूरक आहेत असं तुम्हाला वाटतं? आता ते मी आत्ता तुम्हाला बोलले ना, विमोचनं केली, 3 विमोचनं केली, दीक्षा दिली, सिद्ध करून काय दीक्षा सिद्ध करून आपण त्यांच्या कार्यासाठी नारायणी प्रतिमा, नारायण अवस्थापर्यंत सोडलं. मग त्याच्या पुढचं आणलं आपल्याला तिथंपर्यंत. मग त्याच्या पुढे आपण आपली प्रगती करून घेण्यासाठी ओंकार साधनाच केली पाहिजे, त्याच्याशिवाय आपली प्रगती नाही. तुम्ही जर ओंकार साधना तीही मनापासून करा, मनापासून जे तुम्ही मनापासून कराल ते तुम्हाला नक्की यश मिळणार, नक्की यश मिळणार. तुम्ही मनापासून करा, तिथं जा, त्यांना तिथं म्हणजे तुम्ही इथं बसा, इथून मनापासून नमस्कार करा की नाही माझा आज असं असं व्हायचं आहे, केलं पाहिजे मला, तर ते यश देतात त्यात. म्हणजे ते जवळच आहेत आपल्या, पण ती मनापासून हाक पाहिजे त्यांना. आज मी मनापासून बोलले होते तुला, तू आली ना आज. वेळ नाही आता बोलावणं, ये रे तू केव्हा तरी ये, काही हरकत नाही, केव्हा तरी ये ह्या बोलावण्यात आणि आज तू ये, हा फरक आहे ना, आहे ना. लगेच भेटलो नाही म्हणजे ह्या आमंत्रण निमंत्रण याच्यात सुद्धा फरकच आहे ना. हा ये बघ कधीतरी. नाही आता हे पुणेकर तसेच आहेत. पुणेकर तसेच आहे. दारात भेटले ना की म्हणतात ये ना केव्हा तरी, ये ना केव्हा तरी. हा म्हणजे आता येऊ नको. आणि हे आपण भीमरूपी म्हणतो, दोन प्रार्थना म्हणतो. 2 प्रार्थना जरी आपण दुसऱ्यासाठी केल्या तरी सुद्धा त्यात यश आहेच की, पण ते मनापासून पाहिजे. धाकधूक होईल का नाही, होईल का नाही, होईल का नाही अशी धाकधूक नको आहे. आता सांगितलंय ना, नाही हे ह्यांनी सांगितलंय, मग दादा नक्की करणार, त्यांच्यावर विश्वास ठेवणार आणि होणार. आणि होतं, 100% होतं. साधना, आरती साधना हे सातत्याने केल्याने त्याचं निश्चित फळ मिळतं. ते स्वतःच्या शरीराला पण मिळतं, दुसऱ्यासाठी पण होतं. म्हणजे हे काय झालं, दादा आपल्याकडनं ते करून घेतात, सद्बुद्धी देतात, त्यांना सद्बुद्धी देतात ते आपल्याला. आणि ती प्रार्थना करावी की मला ती सद्बुद्धी द्या. नको कुणाच्या अपरोक्ष कुणाच्या निंदा करू नये, त्याच्यासारखं पातक नाही पुढं. आता काय आपल्याला आजच्या चर्चेतला शेवटचा प्रश्न, समाजात बरेच प्रॉब्लेम आहेत, बऱ्याचशा अडचणी आहेत. या बऱ्याचशा अडचणी सॉल्व्ह करण्यासाठी किंवा त्याला मदत करण्यासाठी वेगवेगळ्या केंद्रांकडून वेगवेगळे कामं केले जातात, त्यांना मदत दिली जाते. तर सामाजिक ऋण फेडण्यासाठी वंदनीय दादांनी केलेले कुठलं मार्गदर्शन तुम्हाला आठवतं किंवा असं करावं असं तुम्हाला वाटतं? सामाजिक बांधिलकी येते.
सामाजिक बांधिलकी आहे की नाही ती. सामाजिक बांधिलकी म्हणजे स्वाध्याय संस्थाला आपण जे आपल्या पगारातला वाटा देतो तो का देतो. सामाजिक बांधिलकी जरी असेल तरी पण आपण का देतो, तर तो वाटा आपण काढल्यानंतर त्याच्यात वाटेकरी परमेश्वर असतो आणि तो परमेश्वर त्याच्यात वाटेकरी असला की ते पैसा जो तुमचा काही असेल तो शेवटपर्यंत पुरवतो. आणि हे जे धान्य, हे जे आपण देतो ना, गोरगरिबांना देतो, त्यांचं कल्याण करायसाठी आपण हा साई स्वाध्याय मंडळाचं पैसे भरत असतो महिन्याचे. हां, तुम्ही एक पट दिलं तर तुम्हाला दुप्पट मिळतं. आणि तुम्ही चेकवर सुद्धा, चेक तुम्हाला जर कुणाला द्यायचा असेल किंवा काही करायचं असेल तर पहिला चेक दादाबाबांच्या नावे फाडावा. साईनाथ महाराज, साईनाथायन महा करून तो पहिला जो आहे तो 100 रुपये 50 रुपये तुम्हाला जेवढे शक्य असेल तेवढं तुम्ही त्याच्यावर ठेवा. म्हणजे लिहा. पाठवू नाही पाठवा, नका पाठवू, काही वाटेल ते करा, पण ते त्याच्यावर लिहा. आणि शेवटही ते लिहून स्वस्तिक काढून ठेवा. तुमचा पैसा हलणार नाही घरातून. हां, गेला तरी चांगल्या मार्गे जाईल. ही बांधिलकी आहेच आहे. मग देशसेवा पण करावी. देशसेवा करायची. शाळेमध्ये दान द्यावं, गरिबांना कपडा लत्ता द्यावा, जेवण द्यावं. सेवेमधनं जेवढं आपल्याला काही करता येईल त्यांच्यासाठी तेवढं करावं. हां, नक्की करावं. आणि दुसरी गोष्ट, मातृसेवा पितृसेवा करावी. सगळीकडं सध्या काय वृद्धाश्रम सुरू झालेत. आई वडील नकोत, डस्टबिन समजतात. हां, सगळ्यांनी आई वडिलांना मातृपितृ ऋण आहे ते फेडावं, सांभाळावं. कारण जिथं तिथं वृद्धाश्रम झालेत. नको आम्हाला, डस्टबिन आहेत, काही त्यांना कळत नाही, कशाला हवेत. आहे आमच्या समोर वृद्धाश्रम झालाय, समोर आहे. कुणी येत नाही भेटायला, काही नाही. अरे आई वडिलांचे आशीर्वाद घ्या. का म्हणून असे राहता, कशासाठी. आहेत ना सगळे. मग ह्या मुलांना वळण लागत नाही, आजी आजोबा मिळत नाहीत, गोष्टी सांगणं होत नाही, गाणी गोष्टी शिकवल्या जातात, म्हटल्या जातात. ते मुलांना नाद लागायचा कसा. ही कर्तव्य कुणाची, आई वडिलांची. आई वडिलांना सांभाळावं का नाही सांभाळावं. अरे उद्या मुलगा तेच करणार जे तुम्ही केलं, ते तो मुलगा तोच करणार. आत्ता ही पिढी तशीच आहे. मग तुम्ही का आई वडिलांना सांभाळत नाही, मग तुम्ही जा वृद्धाश्रमात. काय बरोबर आहे ना. मग ही मी बघितलंय. तसं होऊ नये. आपल्या दादांची शिकवण काय आहे, सगळ्यांना सांभाळा, सगळ्यांना सामावून घ्या. तसं शिका. थोडंसं तरी घ्या त्यांच्याकडनं. त्यांची आपली बरोबरी होणार नाही, त्यांच्यासारखं आपल्याला जमणार नाही, पण थोडंसं तरी शिका त्यांनी हे केलंय. एवढं मोठं कुटुंब सांभाळलंय त्यांच्या घरी, तरी काय लोक कमी होती का. केवढं मोठं स्वतः कुटुंब सांभाळले त्यांनी. कुटुंब सांभाळले म्हणजे दादा मिलिटरीत जाऊन त्यांनी त्या लोकांची सुद्धा सेवा केलेली आहे. मग आपल्याला आपले आई वडील सुद्धा नकोशी असतात. साधी गोष्ट आहे. नाही, हल्ली एकत्र कुटुंब नाही. हल्ली सगळे आपलं बघतात, स्वतंत्र. अगं आजारी पडलं तर जेवायला घास घालायला कुणी घरात नसतं. खरंच हा एक महत्त्वाचा विषय आहे की जो पुढच्या पिढीने दादांच्या शिक्षणाच्या मार्गातून जी शिकवण दिली आहे
ती ऍटलीस्ट पुढे नेऊन हा. तर तुमचा सेवक दिसला पाहिजे. मग सेवक वर्ग आगळा म्हणतो ना आपण, कशासाठी दिसे. हा मुलाखतीची सांगता एका अर्थी दत्त गुरु माऊली रे माय माझी, दत्त गुरु माऊली रे माय माझी, दत्तात्रय माऊली रे माय माझी, दत्तात्रय माऊली रे माय माझी, दत्तात्रय माऊली. दत्त गुरु माऊली रे माय माझी, दत्त गुरु माऊली रे माय माझी, दत्तात्रय माऊली रे माय माझी, दत्तात्रय माऊली रे माय माझी, दत्तात्रय माऊली. देऊनी भक्ती भजन करवी, देऊनी भक्ती भजन करवी, करी कृपा सावली रे माय माझी, करी कृपा सावली रे माय माझी, दत्तात्रय माऊली रे माय माझी, दत्तात्रय माऊली. दत्त गुरु माऊली रे माय माझी, दत्त गुरु माऊली रे माय माझी, दत्तात्रय माऊली रे माय माझी, दत्तात्रय माऊली रे माय माझी, दत्तात्रय माऊली. निर्गुण मुळीची सगुण होऊनी, निर्गुण मुळीची सगुण होऊनी, भक्तांसाठी धावली, भक्तांसाठी धावली रे माय माझी, दत्तात्रय माऊली रे माय माझी, दत्तात्रय माऊली. दत्त गुरु माऊली रे माय माझी, दत्त गुरु माऊली रे माय माझी, दत्तात्रय माऊली रे माय माझी, दत्तात्रय माऊली. दत्त अवधूत भजनी रमता, दत्त अवधूत भजनी रमता, प्रेमानंदे गावली, प्रेमानंदे गावली रे माय माझी, दत्तात्रय माऊली रे माय माझी, दत्तात्रय माऊली. दत्त गुरु माऊली रे माय माझी, दत्त गुरु माऊली रे माय माझी, दत्तात्रय माऊली रे माय माझी, दत्तात्रय माऊली रे माय माझी, दत्तात्रय माऊली. साईनाथ महाराज की जय. श्री गुरुदेव दत्त सदानंदाचा एकोट. सच्चिदानंद सद्गुरु श्री पंत महाराज की जय. श्री गुरुदेव दत्त. श्री सद्गुरुनाथ दादा महाराज की जय. श्री गुरुदेव दत्त.